पंकजा मुंडे जातीमुळे नाही, फक्त भाजपने जेवढा त्रास दिला त्यामुळे भाजपला मतदान करणार नाही. आता जे जाताना घरापासून त्याला रस्ता नाही, गुडघे खड्डे येते. नाही राष्ट्रवादी नाही, भाजप नाही, मनोज दादा सांगतील तेच. या जरांगे पाटील म्हणून तेच परेकाळी आम्ही कोणाचं ऐकू शकत नाही, त्याच्यावर ऐकू शकतो तेच मला हे दगडाला म्हणतात. मनोज दादा जरांगे पाटील यांचा आदेश आम्हाला आल्याशिवाय आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाहीत की कोणत्या उमेदवाराला मी मतदान करतो. त्यांनी दगड जरी दिला तरी त्यांच्याच पाठीमागे राहणार आम्ही. तरी काय 10 वर्ष निधी कुठे बारामतीला नेली त्यांनी, काय केलं शरद पवारने. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी शिरूर तालुक्यातील आर्वी या गावामध्ये आलेलो आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय काय होणार आहे, गावखेड्यातल्या लोकांच्या काय भावना आहेत, एक मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहेत. आता आर्वीमध्ये आहे. काका काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागलेली आहे की नेमकं मतदान कसं होणार आहे, राष्ट्रवादी का भाजप? प्रत्येक वेळेस जर बघितलं तर बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकाचे प्रतिस्पर्धी असतात. आज भाजपला उमेदवार जाहीर झालेला आहे, परंतु राष्ट्रवादीकडनं अजून उमेदवार नाही आहे. तुमच्या काय भावना आहेत एक समाज म्हणून? आमच्या भावना एकच होता, मराठा उमेदवार जिथं असेल तिथं आम्ही आरक्षणाचा मुद्दा मराठालाच मतदान करणार. आता शरद पवारांनी जर मग मराठा उमेदवार दिला तर राष्ट्रवादीला त्यालाच करणार, राष्ट्रवादीला करणार. राष्ट्रवादीलाच करणार. नाही जे पाटील म्हणते जरांगे पाटलाचा जो आदेश येईल तोच आम्ही करणार. मग तो राष्ट्रवादी असो कोणचा बी असो, जो जरांगे पाटील, आम्ही छत्रपती शिवरायाच्या पाठीमागं जरांगे पाटलालाच छत्रपती शिवराय म्हणतो. मला सांगा, आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीकडनं अजून उमेदवार नाही आहेत, परंतु जरांगे पाटील म्हणतात मी कोणत्या पक्षासोबत जाणार नाही, अपक्ष उमेदवार देणार आहे. अपक्ष उमेदवार दिला त्यांनी, ते जे सांगते त्यांनी दगड जरी दिला तरी त्यांच्याच पाठीमागे राहणार. आरक्षणच्या मुद्द्यामुळं आम्ही पूर्ण मराठा समाज, पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे. काय सांगाल, लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे, काय भूमिका आहे गावकऱ्यांची आज? अजून तरी बाकीच्या पक्षांच्या वतीने उमेदवार घोषित नाही आहेत आणखी, परंतु तरी सुद्धा आज भाजपाचा लोकसभा उमेदवार घोषित झालेला आहे. पंकजाताई उमेदवार आहेत, परंतु राष्ट्रवादी किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या पक्षाचे उमेदवार अजून तरी डिक्लेअर झालेले नसल्यामुळे आणि त्याचबरोबर मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश आम्हाला आल्याशिवाय आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाहीत की कोणत्या उमेदवाराला मी मतदान करतो. पण मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये आर्वीने भारतीय जनता पार्टीला भरघोस असं मतदान केलं होतं, जवळपास 70-75% मतदान भाजपला झालं होतं. तर यावेळेस नेमका काय परिस्थिती असेल? निश्चित मागच्या लोकसभेच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा भाजपची जी सत्ता होती, पाठीमागच्या पिरियडमध्ये त्यांची सत्ता होती, तेव्हा मोदी साहेबांचं कार्य खरोखरच म्हणजे गौरवनीय आहे, गौरव करण्याजोगं आहे. परंतु आम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढा 70% मराठा समाज असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलन मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं, तर खरोखरच महाराष्ट्रामध्ये मराठी समाजाची या राजकारणी लोकांना किंवा या सत्ताधीशांना गरजच नाही काय. तेव्हा यांनी आमच्या सगळ्यांचा विचार करून खरं ती मतदानाची जी वोटिंग बँक आहे याचा विचार आता त्यांना करायला भाग पडेल, म्हणून जर आम्ही विचार केला पाहिजे. एक सुशिक्षित तरुणांनी याचा विचार नक्की केला पाहिजे. काय वाटतं, यावेळेस मराठा एकवटलेला आहे, एकत्रित येऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करू शकेल मराठा समाज? निश्चितच असं होऊ शकेल, कारण लोक स्पष्टपणे जरी बोलणार नसतील तरी एक स्वतःला कुणालाही मराठा उमेदवाराला एक स्वतःच्या जातीचा स्वाभिमान असतो. पण असं बोललं जातं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर मराठा समाजाचाच उमेदवार दिला तर मराठा समाजाचं मतदान हे 2 गटात विखरलं जाईल. काही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराला जाईल, काही मतदान हे राष्ट्रवादीला जाईल. मग त्यावेळेस जर 2 गटात मतदान विभागलं तर भाजपचा उमेदवार आहे तर निवडून येईल. त्यावेळेस ठरवलं जाईल ना. जरी समजा राष्ट्रवादीचा उमेदवार हा मराठा कॅन्डिडेट असला आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी एक अपक्ष उमेदवार जर उभा केला तर याच्यामध्ये मतदार असा विचार करतील की तुल्यबळ उमेदवार कोणता आणि आपली कामे कोण करू शकतो. तेव्हा आपण आपल्या म्हणजे जातीचा विचार करावा का एक पक्षाचा विचार करून सत्ता आणण्याचा प्रयत्न करावा, हा विचार मतदार नक्की करेल. नक्की. तर या ठिकाणी बघू शकतात की गावकऱ्याच्या भावना ज्या आहेत की मराठा समाज यावेळेस एकवटलेला आहे आणि नक्कीच सत्ता पलट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. काय सांगाल, तरुण युवकांच्या मनामध्ये लोकसभेला सामोरे जात असताना काय भावना आहेत नेमकं? आज जवळपास 6 ते 7 महिने झाले मनोजदादा आरक्षण मुद्द्यावर झटतात, तरी सरकार कुठलीही दखल घेत नाही. तर आता जे लोकसभेच्या निवडणुकीत जे मनोजदादा म्हणतील तेच
सर्व तरुण वर्ग करणार. पण जरांगे पाटलांनी देखील परवा दिवशी बैठकीमध्ये सांगितलं होतं की लोकसभेमध्ये आपला आरक्षणाचा मुद्दा नाहीये, मग आपण विधानसभेच्या इलेक्शनच्या टायमाला बघू. तर आता नेमका हे लोकसभेलाच का अडवणूक चालली? तरी पण मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची. तर काय होईल, काय वाटतं तुम्हाला की कसं चित्र असणार आहे? चित्र आता जवळपास 70% मराठा समाज तरी म्हणजे जवळपास पूर्णच मनोजदादा म्हणतील तेच करायला तयार आहे. यावेळेस खासदार तुम्ही आणू शकाल मराठा समाजाचा? हो नक्कीच. काय सांगाल नेमका कशा पद्धतीने तयारी चालू आहे गावामध्ये, लोकसभेला कसं सामोरे जाणार आहे? मनोजदादा जरांगे म्हणतील तसं मतदान होईल. अच्छा, हो पाटील म्हणतील तसं होईल. होईल. हो तर बघू शकता इकडे अजून काही मंडळी आहेत, आपण सगळ्यांना विचारणार आहोत. काका काय आहे यावेळेस, भाजप का राष्ट्रवादी? नाही यावेळेस राष्ट्रवादीच. हा, राष्ट्रवादी. राष्ट्रवादी पवार साहेब. आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, सगळे लोक एकवटलेत, सगळे म्हणतात आता पक्षाला मतदान करणार नाही. नेमकं आरवीत कसं असणार आहे, राष्ट्रवादीला किती मतदान होईल वाटतं? आता आज उमेदवार नाही ना डिक्लेअर झालेला, अजून उमेदवारच नाही. भाजपचा झाला ना. भाजप का नकोय? नाही भाजपचा उमेदवार डिक्लेअर झाला नाही. प्रतिस्पर्धी. मतदानासाठी भाजप का नकोय? नाही नकोय नाही. आता कुठं आज मी बातमी मिठीत यायची, मग आता कोण ठरते याच्यावर अवलंबून आहे ना. काका काय भावना काय आहे यावेळेस? आपला जे जरांगे पाटील म्हणून तेच परेकाळी. आम्ही कोणाचं ऐकू शकत जरांगे पाटील म्हणतील तेच. त्याच्यावर ऐकू शकतो तेच म्हणला हे दगडाला मतदान. तर अजून इकडे काही मंडळी आहेत, आपण सगळ्याची चर्चा करणार आहेत. बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा किंवा ठराविक गावामध्ये जाऊ नका. तर आर्वी हे असं गाव आहे, 18 पगड जाती असलेलं हे गाव आहे, परंतु एकोपा प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळतो. काय सांगाल, मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीला आर्वी गावातून भरघोस असं भाजपला मतदान झालं होतं, यावेळेस काय राष्ट्रवादी की भाजप? नाही राष्ट्रवादी नाही, भाजप नाही, मनोज दादा सांगतील तेच. जरांगे पाटील सांगतील तेच ठरलंय असं फक्त. हो पक्का. पण आता तुम्ही म्हणतायत जरांगे पाटील सांगतील तसं आणि ऐनवेळी राष्ट्रवादीला मतदान करणार असं लोक म्हणतायत. नाही ऐन वेळी कसं तसं की आमच्या जर लक्षात आलं की जर आमचा कॅन्डिडेट निघणार नाही आणि याचा फायदा जर भाजपला तुमचं म्हणजे कोण? मनोज दादा जे देतील तो, तर असं होऊ शकतं की जर हे निघत नसेल आणि आम्हाला भाजपने त्रास दिलेला इथं समजा आमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर, म्हणून आम्ही ते निर्णय सुद्धा स्वीकारू शकतो ऐन वेळेला. परंतु आता जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार हे 70 वर्ष सत्तेत आहेत, त्यावेळेस त्यांनी आरक्षणाचा मुद्दा कुठं घेतलेला नाही. आरक्षणाचा मुद्दा त्यांनी नाही घेतला म्हणून तर आम्ही मोदी सरकार आणलं होतं ना. पहिले 5 वर्ष बघितलं काही नाही, आताचे 5 वर्ष गेले बघितलं काही नाही. पण आता यांनी उलट त्याच्या दुप्पट केलंय की 2000 रुपये देतात आणि शेतकऱ्याकडून त्याच्या बदल्यात 8000 घेऊन जातात. हे शेतकऱ्याला कळून चुकलेलं आहे. या समाजाला खालच्या सगळ्या 25-25 पोते खत लागत आहे, 350-400 रुपयाचे खतच पोत 1600 ते 1800 रुपयाला झाले. आणि ते सांगतात की तुम्हाला हे मोदीचे पैसे आले का, अनुदान भेटलं का? अनुदान तर नाहीच, आता विमा नाही. आणि किती भाव आहे? 6000 रुपये. यावेळेस काय ठरलेलं नेमकं कोणाला? त्यावेळेस बरं का भाजप विरोध आम्ही काही करू, आम्ही आमच्या जिल्ह्यात किंवा आमच्या जरांगे पाटलाच्या मनावर उमेदवार निघणार नाही, त्याच्यामुळे जे शरद पवार उमेदवार त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहणार. परंतु आता आरोप असा केला जातोय फक्त मराठा शेतकरी आहेत का, मग बाकीचे ओबीसी शेतकरी तर भाजप सोबत चाललेत. सगळेच आहेत, पण आम्हाला त्याचा वैयक्तिक भरपूर त्रास झाला ना 2 गोष्टीचा. आम्हाला पीक विमा नाहीये, अनुदान नाहीये, आम्हाला आरक्षण नाहीये, आम्हाला परत नोकरीमध्ये काही नाहीये, राजकारणाचं तर आम्हाला आरक्षण नकोय, पण जे आहे त्याला बी दिलं घेतलं करतायत. याच्यामुळे आमची ही सुरुवात आहे. ह्याच्यातून आम्हाला जातीवर मतदान होत नाही, जातीवर मतदान कधीच होत नाही. फक्त जातीवाद कुणी लावला आहे? सरकारच जातीवाद करते. खरं जातीवादच सरकार करते, हे लोकात जातीवाद नाही. असं जातीवर मतदान होणार बी नाही. बरं मग कोणाला तुम्ही आता पंकजा मुंडेला करणार की कोणाला करणार? पंकजा मुंडे जातीमुळे नाही, फक्त भाजपने जेवढा त्रास दिला त्यामुळे भाजपला मतदान करणार नाही. जर भाजपने मराठा चेहरा दिला असता तर तरी नाही. कमळाच्या चिन्हाला मतदान नाही. कमळाच्या चिन्हावर मतदान नाही, मराठा जरी असला. आणि जर आणि जो आतापर्यंत जो सत्तेत आहे तो जर कोणी आला समोर तर त्यालाही मतदान नाही, जो सत्ते सोबत आहे. बघू शकतात. बाबा पुढे एक मिनिट. भाजप सोडून कोणाला मतदान करणार आम्ही? कशामुळे पण कशामुळे हे त्रास झाल्यामुळे. काय त्रास झाला नेमका? कोणाला अनुदान नाही, कोणाला विमा नाही, पुन्हा आणखी समजा शेतकऱ्याचा एकच पाय मोदीचा, ते समजाचा शेतकऱ्याचा मुंडक्यावर पाय दिला. एकच मोदी आहे, शेतकरी लय मोठे आहेत, त्याच्या एकाच पायाने समजा शेतकरी तुडीले मुंडक्यावर पाय देऊन.
त्यांना काहीच नाही, अनुदान नाही, त्याला विमा नाही. अपेक्षा बाबा काय पाहिजे होतं? आता आता काय घेणार आहे, आता तो कुणी देणारच आहे ना. बरं मला सांगा 2000 रुपये येत आहेत ना? ते येतात ना, ते बात खरी ना, ते बंद झाले तरी हरकत नाही. त्याचं काय इथं माग काय तेच होते का? इथं माग आता तुम्ही मोदी आल्यापासूनच ते कोणाला करणार मतदान? कोणाला करणार? ते भाजप सोडून कोणाला बी करणार. भाजपला मतदान नाही? भाजपला नाही. बाबा राम राम, पुढे या, पुढे या, या पुढं. नाव काय बाबा आपलं? जनार्दन भोसले. जनार्दन भोसले, माळकरी येतं जहारी. काय सांगताय, आता लोकसभा निवडणूक आलेली, तुम्ही अनुभवी आहेत, खूप दिवसापासून मतदान करत आलेला आहेत, तर काय अपेक्षा आहेत यावेळेस? जे समाज चलन त्यांच्या मागे चलू आम्ही. काय ठरलंय समाजाचं? काय ठरलंय? समाजाचं काय ठरेल ते ठरेल. समाज म्हणतोय जरांगे पाटील. ते कोणी का असणार, पण समाजाने जे ठरेल नाही, पण भाजप का राष्ट्रवादी हे सांगा. ते नाही सांगत. नाही तर बाबा कशी सावध भूमिका घेतात बघू शकताय. जय हरी मामा. काय नाव आपलं? तुकाराम भुसारे. बरं, काय ठरलं यावेळेस, राष्ट्रवादी का भाजप? दोन्ही नाही करायचे. दोन्ही नाही का बरं? का तर आरक्षण नाही, मुलांना शिक्षण करून नोकऱ्या नाहीत, पोरं तळपत येत, ऊस तोडायला जातात, काम करतेत, त्यांना रोजंदारी मिळत नाही. नोकरीवाल्याला पगार मिळतो, काय रोजंदारी मिळते? नोकरदाराला किती पगार मिळतो? पण आता सांगा, भारतीय जनता पार्टी ही 10 वर्षात सत्तेत आलेली आहे, हे 10 वर्षात असं घडलंय का? 10 वर्षात नाही, हे सततच ते चालू आहे. जे खुर्चीवर आला का तो पलटतो. अच्छा, खुर्चीवर यावेळेस काय ठरलंय आता? हा पक्षच काढायचा मराठा. अपक्ष काढायचा? हा पक्ष मराठी जरांगे पाटलाचा. जरांगे पाटलाचा. हा पुढे या ना, पुढे या ना, ज्यांना बोलायचं ते ऐका, ज्यांना बोलायचं ते मध्ये या ना. जरांगे पाटलाचा ठरला. त्यांनी सांगायचं, लोक मराठी लोकांनी ऐकायचं. काय सांगता, काय नेमका? नमस्कार, मी शिवारी भुसारे. आता सध्या जे राज्य शासनाने जे दिलेलं आहे आपल्याला एसीबीसी प्रवर्गाचं आरक्षण, ते सध्याच्याला 26 फेब्रुवारीपासून अंमलात आलेलं आहे, परंतु ते अद्यापपर्यंत आम्हाला एसीबीसी प्रवर्गाची काही जातीची लोकसभेत मतदान कोणाला करणार? लोकसभेचा आमचा अपक्ष उमेदवार राहणार, जो मनोजदादा जरांगे पाटील देतील आणि तोच निवडून येणार. भाजप नाही, राष्ट्रवादी नाही? भाजप, राष्ट्रवादी कोणता इतर पक्ष. शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत ना? पक्षाचं पाखाड नाही, ते मराठ्याचं. पक्षाचं नाव घेतलं तिकडं आमचं. तरी काय 10 वर्ष निधी कुठे बारामतीला नेली त्यांनी, काय केलं शरद पवारने? नाही, पण प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी ओबीसी उमेदवार देते, नाही, राष्ट्रवादी मराठा उमेदवार देते ना. कुणाला करायचं नाही, मतदानच करायचं नाही. नाही, उपयोग नाही ना. तुम्ही विचार करा, प्रत्येक माणूस हे होत आहे, जीएसटी भरतोय, आहे का त्याचं काही प्राधान्य? कुपन बंद केलं, कुपन बंद केलं आमचे शेतकऱ्याचे. 10 एकरवाले कुपन, 1 एकरवाले कुपन नाही. राखेल बंद केले, राखेल बंद केले, कुपन बंद केले. आणि काय केलं त्यांनी शरद पवारने तरी काय, ते 16,000 10,000 रुपये कापूस होता. बाबा, आता कापूस काय भाव आहे? आता असं बोललं जातं की भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे या ओबीसी नेतृत्व पुढे केलंय, तसं शरद पवार एक डाव आखतील आणि मराठा समाजाचा नेता पुढे करतील. मग शरद पवारांनी जर मराठा उमेदवार दिला तर त्यावेळेस मराठा म्हणून एक काय भूमिका असेल? मराठा दिला आणि कुणीही दिलं तर लोक कदारलेत, कुणाला मतदान नाही, कुणाला देणार नाहीत. राष्ट्रवादी नाही, राष्ट्रवादीने कुणीच नाही. फक्त लोकांचं म्हणणं काय आहे, हमी भाव, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा. तुमचं अनुदान नको, तुमचं काही नको. पण जरांगे 10,000 रुपये सर्व काळात भावात कापसाला. आता काय भाव आहे? काय भाव आहे सांगा ना. 6,000 रुपये. मग काय पंकजा काय करेन आणि शरद पवार काय करेन? ते त्यांचे खुर्च्या भरी दे, त्यांचे पळते तिकडे. आता जे जाताना घरापासून वाढ त्याला रस्ता नाही, गुडघेत काल खड्डे येते. आमदाराच्याच घरापुढे गुडघेत काल खड्डे कुठे पार राजरी पद्धत. तर यावेळेस बघू शकतायत की काय बदल आहे आणि गावखेड्यातल्या लोकांच्या काय चर्चा आहेत. काय सांगाल काका, यावेळेस काय आहे लोकसभा? एवढे बोललेत ना, जे त्यात काही बदल होणार आहे का? सगळ्यांचं एकच आहे. गावाचं नावच आरवी, समजा गावात लोक एकच झाले ना. आरवी म्हणजे एकच झाले ते. बरं, आता काय होतंय, ज्या वेळेस आम्ही मीडिया समोर जातो त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटतं की हे बोलते ते फक्त मराठ्यांचे लोक आहेत. बाकी ओबीसी समाजाचं काय म्हणणं आहे? आज जर विचार केला, तुमचं पहिल्यापासून आरवी गावाचा एकोप आहे, तर काय लोकांचं काय भावना आहेत? सगळे सर्वांसोबतच आहेत आम्ही, सगळ्यांसोबत आहेत. आणि आरवीच्या या सगळ्या गावकऱ्यांची एकच भूमिका आहे, यावेळेस ना राष्ट्रवादी ना भाजप, यावेळेस मनोज जरांगे पाटील जो अपक्ष उमेदवार देतील त्याच अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचं या लोकांनी ठरवलेलं आहे. असंच आपण गावखेड्यामध्ये जाऊन सगळ्यांच्या मुलाखती घेत राहू. लोकसभा निवडणुकीला बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय, लोकांच्या मनामध्ये खासदार कोण, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.